नमस्कार, मी दिनकर शिंदे. आपण पाहताय डीएस न्यूज. तुमचं मत माझं मत मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, महत्त्वाचा विषय मी आपल्या समोर घेऊन आलो आणि तो म्हणजे असा आहे की जरांगे पाटलांनी मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा दिल्यानंतर त्याला विरोध म्हणून लक्ष्मण हाके हे मैदानात उतरले होते आणि आपण ओबीसीचं नेतृत्व करून ओबीसीचं आरक्षण वाचवण्यासाठी आंदोलन करणार आणि जशास तसं उत्तर देणार म्हणून ते मैदानात सुद्धा उतरले. अनेक ठिकाणी सभा घेतली आणि ही सभा घेणारे लक्ष्मण हाके मी कुणालाही घाबरत नाही, कुणालाही भीत नाही आणि मी मागे हटणार नाही अशा पद्धतीने ठामपणे सांगत होते. परंतु आज लक्ष्मण हाके माध्यमांच्या समोर ढसाढसा रडले, भावनिक झाले आणि माझा अभिमन्यू होतोय अशी प्रतिक्रिया त्यांनी या ठिकाणी व्यक्त केली. विशेष म्हणजे शत्रूशी मी लढा देत असताना त्यांचे वार मी झेलतोय, परंतु माझ्या पाठीमागून खंजीर खुपासल्या जात आहे, त्यामुळे मला जास्त वेदना होत आहेत. आज माझी परिस्थिती अशी आहे की मी कुठलंही वक्तव्य करू शकत नाही, काही सांगताही येत नाही, बोलताही येत नाही आणि माझ्या वेदना माझ्या मनामध्ये दाटल्यात असं म्हणून लक्ष्मण हाके हे ढसाढसा रडले. आता लक्ष्मण हाके का रडले हा प्रश्न आहे की ओबीसीच्या लढ्यामध्ये आपण लढा देतोय कारण ओबीसीचं नेतृत्व आपण करतोय, ओबीसीचा नेता मी आहे असं म्हणणारे लक्ष्मण हाके आज ढसाढस का रडले, कशामुळे रडले, काय कारण आहे, हाही भाग महत्वाचा आहे. पण मित्रांनो, एक आपल्याला आवर्जून सांगेल की 28 सप्टेंबरला बीड जिल्ह्यामध्ये ओबीसींची एल्गार सभा होते, ओबीसींचा मेळावा होतोय आणि हा मेळावा होतोय छगन भुजबळ यांच्या नेतृत्वाखाली. आणि या मेळाव्यासाठी एक बॅनर प्रकाशित झालेले आहे. बीड जिल्ह्यात ठिकठिकाणी ते बॅनर लागलेले आहेत, अनेक ठिकाणी सोशल मीडियावर हे बॅनर फिरतायत आणि या बॅनरवरती अनेक नेत्यांचे फोटो आहेत. त्यामध्ये स्वर्गीय लोकनेते गोपीनाथराव मुंडे यांचाही फोटो आहे, त्यासोबत सध्याच्या राज्याच्या मंत्री असलेल्या पंकजाताई मुंडे यांचा फोटो आहे, माजी मंत्री आणि परळीचे आमदार धनंजय मुंडे यांचाही फोटो आहे, त्यासोबत माजी मंत्री असलेले जयदत्त क्षीरसागर, त्यासोबत धनगर समाजाचे नेते प्रकाशराव शेंडगे, गोपीचंद पडळकर आणि इतर 3 जणांचे फोटो या बॅनरवरती आहेत. या बॅनरवरती लक्ष्मण हाके यांचा कोठेही फोटो छापलेला नाही, त्यांचं नावही या बॅनरवर दिसत नाही. म्हणजे थोडक्यात काय की बीड जिल्ह्यातल्या ओबीसीच्या या मेळाव्यापासून लक्ष्मण हाके यांना बाजूला ठेवण्यात आलेलं आहे आणि या मेळाव्याच्या बॅनरमध्ये त्यांना फोटोमध्ये सुद्धा जागा देण्यात आलेली नाही. मात्र याच बॅनरवरती छगनराव भुजबळ यांचा मोठा फोटो प्रकाशित करण्यात आलेला आहे आणि त्यामुळे एक लक्षात येते की लक्ष्मण हाकेंना ओबीसीच्या या गटानं किंवा ओबीसीच्या या नेतृत्वानं दूर केलेलं आहे, आपल्या सोबत ठेवायला त्या ठिकाणी नकार दिलेला आहे, अशा पद्धतीचं चित्र आहे. हे असं का घडतंय त्याचे कारण अनेक आहेत. जरांगे पाटील मराठा समाजाच्या आरक्षणाचा लढा देत आहेत, ते कोणाच्या विरोधात बोलत नव्हते, पण आरक्षणाच्या विरोधात जर कोणी बोललं तर त्याला टोकाची टीका ते करत होते आणि टोकाचं बोलत होते. आणि हा लढा अँटी मराठा म्हणून छगनराव भुजबळ ओबीसीचे नेते म्हणून त्या ठिकाणी हाती घेत होते आणि त्या पद्धतीने ते एल्गार सभा घेत होते. पण यामध्ये लक्ष्मण हाके यांनी घुसखोरी केली आणि ओबीसीचा मीच नेता आहे आणि ओबीसी यापुढे माझ्याच नेतृत्वाखाली काम करेल अशा पद्धतीनं अशा आविर्भावामध्ये महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये त्या ठिकाणी बैठका घेतल्या, सभा घेतल्या आणि माध्यमांना सुद्धा ते सामोरं गेले. आपल्याला माहित असेल की लक्ष्मण हाकेंचा एक व्हिडिओ होता, तो व्हिडिओ बाहेर आला होता. त्या क्लिपमध्ये ते असं म्हणत होते की ओबीसीचं नेतृत्व माळ्यांकडून धनगरांकडे जात आहे, हे माळी समाजाला जमत नाही, त्यांचा पोटसूळ उठलाय. छगन भुजबळ यांचे 2 पोरं हे काही कामाचे नाहीत आणि भुजबळांनी दुसरे नेते उभा राहू दिले नाहीत आणि त्यामुळे हे नेतृत्व ओबीसीचं माळी समाजाकडून धनगराकडे येत आहे, त्यामुळे माळी समाजाचा पोटसूळ उठतोय. अशा पद्धतीची क्लिप ती व्हायरल झाली होती आणि त्यावर आक्षेप घेत लक्ष्मण हाके यांची काय अवकात आहे असं म्हणत छगनराव भुजबळ यांचे चेले आणि कार्यकर्ते असलेले नवनाथ वाघमारे यांनी खरपूस समाचार लक्ष्मण हाकेंचा माध्यमातून घेतला होता. 2 उपोषण केले म्हणून कोणी ओबीसीचा नेता होत नाही, त्यांनी त्यांचं नेतृत्व काय ओळखून घ्यावं, आमचे नेते छगन भुजबळ आहेत असं नवनाथ वाघमारेंनी लक्ष्मण हाकेंना सुनावलं होतं आणि त्यांनी आपल्या अवकातीत राहावं असं सुद्धा म्हटलं होतं. म्हणजेच एकंदरीत या ठिकाणी ओबीसी गटामध्ये छगनराव भुजबळ यांना मानणारा वर्ग आणि लक्ष्मण हाके यांनी उभा करत चाललेला वेगळा वर्ग हे 2 गट आहेत. आणि यामध्ये लक्ष्मण हाकेंनी केवळ ओबीसीचं नेतृत्व म्हणून नाही किंवा धनगर समाजाला एसटीचं आरक्षण द्या ही मागणी त्यांनी केलेली नाही, परंतु हे करत असताना असे काही वादग्रस्त वक्तव्य केले आणि या राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं विराट संख्येनं असलेले 2-3 समाज हे आपल्या अंगावर घेतलेले आहेत. हे मला आपल्याला आवर्जून सांगायचं. एक तर जरांगे पाटलांच्या विरोधात एकेरी शब्द वापरले, मराठा समाजाच्या विरोधात ते आक्रमकपणे बोलले आणि बोलत असताना त्यांनी असंही सांगितलं की मराठा जे काही ओबीसी प्रवर्गात जातोय हा कुणबी नसून हा निजामांच्या अवलादी आहेत अशा पद्धतीचं वक्तव्य केलं. दुसरा भाग असा आहे की आता मराठ्यांनो तुम्ही आमच्या ओबीसी मध्ये आलाय, आता आमच्याकडे 11 मुलं तयार आहेत
तुमच्याही 11 मुली लग्नासाठी तयार ठेवा असं वक्तव्य करून त्यांनी हा संतप्त झालेला मराठा समाज हा स्वतःच्या अंगावर ओढून घेतलेला आहे। मराठा समाज संयमाने जरी आंदोलन करत असला, शांत जरी दिसत असला, तरी त्यांच्या लेकी बाळीबद्दल जर कोणी अशा पद्धतीचं भाष्य करत असेल किंवा त्यांच्या अवलादी निजामाच्या असं वक्तव्य करत असेल तर त्या व्यक्तीला मराठा समाजाचे कार्यकर्ते मोकळं सोडणार नाहीत। हे मी यापूर्वी सुद्धा आपल्याला सांगितलं होतं आणि अगदी तसंच झालंय। लक्ष्मण हाकेंच्या गाड्यावरती अनेक ठिकाणी हल्ला होतोय, त्यांच्यावर वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळे गुन्हे दाखल सुद्धा झालेले आहेत, अजूनही ते होत आहेत आणि मराठा समाजातल्या माता भगिनी लक्ष्मण हाकेंच्या फोटोला चपलानं मारतायत, हे सुद्धा मी आपल्याला यापूर्वी सांगितलं होतं। दुसरा भाग असा आहे की ज्यावेळेस बंजारा समाज हा मनोज जरांगे पाटलांना किंवा मराठा समाजाला राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेट लागू करण्याच्या संदर्भात एक GR दिला होता आणि या हैदराबाद गॅझेटमध्ये बंजारा समाज हा एसटी मध्ये येतोय, आम्ही आदिवासी प्रवर्गात येतोय आणि त्यामुळे आम्हाला एसटीचं आरक्षण मिळावं यासाठी रस्त्यावर उतरला, आंदोलन करतोय। बीड जिल्ह्यामध्ये बंजारा समाजाचा विराट असा मेळावा झाला आणि जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा झाला। बंजारा समाज पहिल्यापासून लक्ष्मण हाके हे ओबीसी आरक्षण बचाव म्हणत असताना किंवा भुजबळ साहेब हे एल्गार सभा घेत असताना बंजारा समाजानं साथ दिली होती। प्रत्येक आंदोलनामध्ये ते सहभागी झाले होते, अनेक ठिकाणी रस्ता रोको आंदोलन सुद्धा बंजारा समाजानं केलं होतं। परंतु ज्यावेळेस हैदराबाद गॅझेटचा विषय आला आणि जरांगे पाटलांमुळे ते GR लागू होतोय हे लक्षात आल्यानंतर बंजारा समाजानं आम्हाला एसटीचं आरक्षण द्यावं म्हणून या ठिकाणी मेळावे घेतले, विराट सभा घेतल्या। पण या सभेकडे लक्ष्मण हाके यांनी पाठ फिरवली। बंजारा समाजाची एसटीची मागणी आहे, तिला कुठेही दुजोरा दिला नाही। उलट त्यांना माध्यमांनी ज्यावेळेस प्रश्न विचारला की बंजारा समाज एसटीचं आरक्षण मागतोय, तुमच्या सोबत तो होता, त्यांच्या आंदोलनात तुम्ही का गेले नाही, त्यांना तुमचा पाठिंबा आहे का? त्यावेळेस त्यांनी बगल दिली या प्रश्नाला आणि असं सांगितलं की जर मराठा समाज आणि जरांगे पाटील हे जर GR हैदराबाद गॅझेट लागू करा जर म्हणत असतील तर मग आमच्या बंजारा समाजाला सुद्धा तसं वाटू शकतं, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला। परंतु पाठिंबा आहे आणि त्यांना द्यायलाच पाहिजे, मीही त्यांच्या आंदोलनात सहभागी होईल असं कुठेही म्हटलं नाही आणि त्यामुळे बंजारा समाज हा त्यांच्यावर नाराज झाला। त्याही पुढे जाऊन हाच हैदराबाद गॅझेटचा जो काही GR आहे तो लागू करण्याच्या संदर्भात बंजारा समाज मागणी करतो, तो GR मात्र लक्ष्मण हाकेंनी फाडला। म्हणजे जे बंजारा समाजाची मागणी असलेला GR पाहिजे तो जर लक्ष्मण हाके फाडत असतील तर आपल्या आरक्षणाला लक्ष्मण हाकेंचा विरोध आहे हा संदेश बंजारा समाजामध्ये गेलेला आहे। बंजारा समाज हा मोठ्या संख्येनं महाराष्ट्रात आहे, तोही नाराज झालेला आहे। आणि तिसरा भाग याच्यामध्ये आणखीन एक झालेला आहे की ज्यावेळेस बंजारा समाज एसटीचं आरक्षण मागतो त्याला प्रतिक्रिया देत असताना लक्ष्मण हाकेनं खाजून अवदान आणणे जो काही ग्रामीण भागातला शब्द आहे अगदी त्या पद्धतीचं या ठिकाणी काम केलेलं आहे। त्यांनी पुढे जाऊन सांगितलं की सगळ्यांना सगळं आरक्षण मिळालं पाहिजे, मग तसं जर असेल तर आमचा धोबी समाज असेल, परीट समाज असेल, यांना सुद्धा एससीचं आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांना एससी मध्ये घेतलं गेलं पाहिजे अशी मागणी लक्ष्मण हाकेने केली। आणि या ठिकाणी दलित समाज असेल, आदिवासी समाज असेल, हा लक्ष्मण हाकेंवर संतप्त झाला। दलित समाजाचे कार्यकर्ते असतील, भीमशक्ती भीम संघटनेचे पदाधिकारी असतील, यांनी आक्रमकपणे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आपलं तोंड बंद करा, नसता तुमच्या थोबाडात दिली जाईल अशा पद्धतीचं स्टेटमेंट सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून या भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांनी या ठिकाणी व्यक्त केलेले आहे। म्हणजे थोडक्यात काय की मराठा समाज राज्यातल्या प्रत्येक गावामध्ये आहे, बंजारा समाज प्रत्येक गावाच्या बाजूला तांडे आहे, त्या तांड्यामध्ये आहे आणि दलित समाज हा प्रत्येक गावामध्ये समाज आहेच। म्हणजे एकंदरीत जर परिस्थिती पाहिली तर मराठा समाज, बंजारा समाज आणि दलित समाज या तिन्ही मोठ्या समाजाला त्यांच्या विरोधात प्रतिक्रिया देऊन लक्ष्मण हाकेंनी हे आग्या मोहोळ उठवलेले आणि या आग्या मोहोळाच्या माशा लक्ष्मण हाकेंच्या अंगावर आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्यांच्यावर आता जिथं कुठं ते जातील तिथं या तिन्ही समाजाचे लोक लक्ष्मण हाकेंना विरोध करणार आहेत। त्यांच्या गाड्या कदाचित अडवतील, कदाचित त्यांच्या सभा त्या ठिकाणी ज्या ठिकाणी होत आहेत त्या ठिकाणी सुद्धा अडथळा आणण्याचा प्रयत्न करतील किंवा अनेक ठिकाणी गुन्हे सुद्धा दाखल होतील। दलित समाजाचे जे कार्यकर्ते आहेत दीपक केदार यांनी तर स्पष्टपणे लक्ष्मण हाकेंना कडक शब्दात सुनावलंय आणि यांच्यावर अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हे दाखल झाले पाहिजेत असंही बोलले। आमच्या आरक्षणामध्ये नाक खुपसण्याचं काम लक्ष्मण हाकेंनी करू नये, नसता जशास तसं उत्तर दिलं जाईल किंवा वाटत जिथं कुठं दिसेल त्या ठिकाणी धरलं जाईल असे सुद्धा इशारा त्या ठिकाणी दिलाय। एकंदरीत काय झालंय की या तिन्ही समाजाचं आग्यामोहोळ लक्ष्मण हाकेंनी अंगावर घेतलंय आणि आता छगनराव भुजबळ किंवा पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांनी सुद्धा लक्ष्मण हाकेंपासून आपले हात झटकले।
बीड जिल्ह्यामध्ये हा ओबीसीचा मेळावा होतोय आणि या मेळाव्याला लक्ष्मण हाकेंना बॅनरवर कुठेही जागा देण्यात आलेली नाही, त्यांना निमंत्रण सुद्धा देण्यात आलेलं नाहीये. हे त्यांच्या बोलण्यातून दिसलं, कारण त्यांनी माध्यमांना बोलताना सांगितलं की मला अजूनही कुणाचा निरोप आलेला नाही, मला निमंत्रणही आले नाही, पण तो बीड जिल्ह्यातल्या कुठल्याही तालुक्यातल्या एका साध्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी जरी मला फोन केला आणि या म्हणले तरी मी जाईल. माझं सांगणं आहे की ओबीसी मध्ये गटबाजी पडू देऊ नका. तुमच्या राजकीय पोळ्या भाजत असताना बहुजन समाजाला, ओबीसी समाजाला वेगळं होऊ देऊ नका. ओबीसी साठी एकत्र या असाही सल्ला त्यांनी या मंत्री महोदयांना त्या ठिकाणी दिलाय. एकंदरीत काय तर लक्ष्मण हाकेंची साथ या ओबीसी प्रवर्गामध्ये जवळपास 350 पेक्षा अधिक जातींचे लोक येत आहेत. त्यामध्ये धनगर समाज आहे आणि त्या समाजाचं लक्ष्मण हाके आहेत, परंतु पूर्ण धनगर समाज सुद्धा लक्ष्मण हाकेंना आपला नेता मानत नाही. आता ओबीसी प्रवर्ग जर आपण पाहिलं तर प्रत्येक जातीला आपल्या समाजाचा नेता पाहिजे. जसं भुजबळ साहेब हे माळी समाजाचे नेतृत्व म्हणून आहेत, तसंच वंजारी समाजाचे म्हणून धनंजय मुंडे असतील, पंकजाताई मुंडे असतील किंवा आणखी कोणी असेल ते सुद्धा त्या ठिकाणी नेतृत्व म्हणून त्या समाजाला तेच नेते पाहिजेत. मराठा समाजाला सुद्धा अनेक मराठा आमदार, मंत्री, खासदार आहेत, परंतु जरांगे पाटील हेच त्यांना नेतृत्व पाहिजे. तसं लक्ष्मण हाके धनगर समाजातले आहेत. इतर समाज त्यांना आपला नेता मानत नाही आणि मानणारही नाही. मग धनगर समाजानं तरी त्यांना नेता मानायला पाहिजे होतं, परंतु तशी परिस्थिती महाराष्ट्रामध्ये दिसत नाही. उलट ओबीसी प्रवर्गात किंवा आरक्षित वर्गातले या 2-3 जाती, 2-3 समाजाचे लोक आपल्या अंगावर घेणं आणि गटबाजीचं दर्शन घडवणं हे ओबीसी गटाला परवडणार नाही आणि येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये याचा दगा फटका बसू शकतो हे छगनराव भुजबळ यांच्या लक्षात आलेले आहे. त्यासोबतच पंकजाताई मुंडे असतील किंवा धनंजय मुंडे असतील यांच्याही लक्षात आलेले आहे की आता लक्ष्मण हाके यांच्या वक्तव्यानं दलित समाज हा दुखवला गेलाय, बंजारा समाजही नाराज झालाय आणि मराठा समाज जो ओबीसी मध्ये आलाय तोही प्रचंड नाराज आहे. अशा परिस्थितीमध्ये यांची एकी जर झाली आणि मोठी ताकद उभा राहिली तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये लक्ष्मण हाके आपण सोबत घेतला म्हणून आपल्याही विरोधात हे सगळे समाजाचे लोक जातील आणि त्याचा फटका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळेल. आणि त्यामुळे लक्ष्मण हाके हे आता एकाकी पडलेले आहेत आणि त्यामुळं माध्यमांना बोलताना त्यांना अश्रू आवरले नाही, ते ढसा रडलेले आहेत. आणि एकदा नाही तर आजपर्यंत लक्ष्मण हाके 3 ते 4 वेळेस अशा पद्धतीनं माध्यमांच्या समोर रडले. समाजाचा लढा उभा करणं एवढं सोपं काम नाही. सगळ्या समाजाला सोबत घेऊन चालणं तेही कठीण काम आहे. आणि सगळ्या 18 पगड जातीमध्ये राहत असताना गरीबापासून श्रीमंतापर्यंत सगळ्यांना सोबत घेऊन त्यांच्या विचारानं काम करून त्यांचा लोकप्रिय नेता होणं हे किती कठीण आहे हे लक्ष्मण हाकेंना आता लक्षात आलं असेल. मनोज जरांगे पाटील हे गेल्या अनेक वर्षापासून समाजासाठी त्या ठिकाणी प्रामाणिकपणे लढा देत आहेत आणि गेल्या 2 वर्षापासून राज्यातल्या मराठा समाजाच्या गळ्यातले ते ताईत झालेले आहेत. आमदार असो, खासदार असो की मंत्री असो, ते जरांगे पाटलांना भेटल्याशिवाय, त्यांना बोलल्याशिवाय पुढे जात नाहीत. हे आज महाराष्ट्राचं चित्र आहे. याही पुढे जाऊन ओबीसी गटामध्ये, ओबीसी प्रवर्गातले वेगवेगळे नेते असतील ते सुद्धा जरांगे पाटलांना पाठिंबा देत आहेत. हे संदीप क्षीरसागर यांच्या उदाहरणातून लक्ष्मण हाके यांच्या लक्षात यायला हवं होतं, परंतु जरांगे पाटलांनी प्रामाणिकपणे काम करून समाजाचं नेतृत्व त्या ठिकाणी आपण आहोत हे ताऊन सराकून आल्यानंतर सिद्ध केलंय. ते समाजाच्या प्रश्नावर लढले, मला कोणी डावललं म्हणून ते रडले नाहीत हे सुद्धा लक्ष्मण हाके यांनी समजून घेण्याची गरज आहे. लक्ष्मण हाकेंना छगनराव भुजबळ आणि मुंडे बंधू भगिनींनी दूर का ठेवलंय त्याचं कारणही आता लक्षात आलं की लक्ष्मण हाके हे नेता नाहीत, ते कार्यकर्ते आहेत. आणि या दोन्ही भुजबळ आणि मुंडेंनी लक्ष्मण हाकेंना त्यांची जागा दाखवली आहे असं स्पष्ट भावना आणि प्रतिक्रिया समाज माध्यमातून या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचत आहेत. मित्रांनो, एकंदरीत जी माहिती मला कळाली, मला समजली ती माहिती मी तुमच्यापर्यंत दिली. माझंही मत मी व्यक्त केलं. तुम्हाला काय वाटतंय? अगोदर आग्या मोहोळ अंगावर घेतलं आणि आता भुजबळ मुंडेंनी लक्ष्मण हाकेंपासून हात झटकलेत का? त्यामुळे लक्ष्मण हाकेंना एकाकी पडलोय म्हणून ढासाढस रडायला येतंय का? तुमचं मत तात्काळ द्या, कारण तुमची प्रतिक्रिया अत्यंत अभ्यासू असते, ते संपूर्ण महाराष्ट्रातून असते म्हणून आमच्यासाठी महत्वाची असते. मित्रांनो, डीएस न्यूज सत्य माहिती रोखोक आणि परखडपणे तुमच्यापर्यंत घेऊन येते. ही माहिती आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा आणि डीएस न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर तात्काळ सबस्क्राईब करा. पुन्हा नवीन विषय, नवीन माहिती घेऊन आपल्या समोर येईल. तोपर्यंत धन्यवाद.